10 दिवस लाडक्या बाप्पाचं मनोभावे पूजन केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचं जे आहे ते विसर्जन केलं जाणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून देखील जे आहे ती विसर्जनाची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। उत्सव मंडपातून बाप्पा मुख्य मंदिरामध्ये विराजमान देखील झालेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आहेत। 10 दिवस लाडक्या बाप्पाचं मनोभावे पूजन झालं, आज विसर्जन देखील होत आहे। कसे होते या 10 दिवसातले, काय अनुभव सांगता येतील? 10 दिवसामध्ये लोकांची भक्ती ही विशेषत्वाने खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली जाणवली। कारण 10 दिवसामध्ये दरवर्षीपेक्षा जवळजवळ 30% अधिक भाविक या बाप्पांच्या दर्शनाला पुण्यामध्ये आले आणि सर्वोच्च आतापर्यंतची गर्दी ही अनुभवली। माणसं म्हणजे रस्ता दिसत नव्हता, इतकी गर्दी होती। परंतु श्रींच्या कृपेने त्याचं योग्य नियोजन पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करता आलं। ही केवळ श्रींची कृपा आहे। परंतु आज बाप्पांचा सांगतेचा सोहळा आहे, विसर्जनाचा सोहळा आहे। तेवढ्याच भक्तिभावाने हा विसर्जन सोहळा देखील पार पडणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने या सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे। उमांग मलज रथ या रथामध्ये बाप्पा बरोबर दुपारी 4 वाजता विराजमान होतील आणि या सोहळ्याला आरंभ होईल। हा जो रथ आपण सजवलेला आहे याच्या मागची संकल्पना काय आहे किंवा हा कसा साकार झालाय? हा रथ करत असताना मुद्गल पुराणामध्ये जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये देवी गंगा भगवान शंकरांना प्रश्न विचारते की मला गणपती बाप्पाचं महात्म्य आणि गुह्यातलं गुह्य असं त्यांचं सांगावं। मग भगवान शंकर तिला गणेश हृदय स्तोत्र सांगतायत आणि ह्या गोष्टीवर या संकल्पनेवर या रथाची आपण रचना केलेली आहे। त्याच्यामध्ये भगवान शंकर हे कळस रूपामध्ये साकारलेले आहे, देवी गंगा त्यांच्या जटेमध्ये आहे, 21 नंदी याच्यामध्ये आहेत, त्यानंतर त्रिशूळ आणि डमरू ही आयुध भगवान शंकरांची आहेत आणि उमांगमलज देवी पार्वती माता म्हणजे उमा आणि तिच्या मळापासून बनलेला अवतार म्हणजे उमांगमलज बाप्पा म्हणजे दगडूशेठ बाप्पा या रथामध्ये विराजमान होतील। आणि जी झुमरं 18 लावलेली आहेत त्याची रोषणाई ती आपल्याला झुमरं फिरल्यासारखी वाटतील आणि देवी गंगेच्या शिरातनं पाणी वाहतंय असा भास येईल, अशा पद्धतीची रचना, अतिशय आकर्षक अशी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन हे भक्तांना विशेष विलोभनीय असणार आहे। मागील वर्षीपासून आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट म्हणून एक निर्णय घेतला की विसर्जन मिरवणुकीमध्ये 4 वाजता सहभागी व्हायचं। यावर्षी आपण 4 वाजता सहभागी होणार आहोत। कसं ते नियोजन असणार आहे आणि बाप्पांचं विसर्जन किती वाजेपर्यंत होईल साधारण? अनेक वर्षे आपल्याला वेळ सांगता येत नव्हती आपण कधी सहभागी होणार आहोत। शेवटी गणेशोत्सवाची परंपरा ही महत्वाची आहे आणि हा 132 वर्ष ही परंपरा टिकलेला गणेशोत्सव सातत्याने बदल स्वीकारल्यामुळे एवढे वर्ष टिकून राहिलेला आहे आणि भक्तांना ताटकळत राहावं लागू नये, भक्तांच्या भावनेचा सर्वोच्च विचार या ठिकाणी दगडूशेठ ट्रस्टने केलेला आहे। प्रशासनावरचा ताण कमी व्हावा आणि एकंदरीतच विसर्जन मिरवणुकीला लागणारा विलंब कमी व्हावा याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही दुपारी 4 वाजता मानाचे 5 गणपती गेल्यानंतर जे 3 गणपती बाप्पा परंपरेने जातात त्याच्यानंतर शक्यतो कुणी जायला उत्सुक नसतं, त्यामुळे आम्ही दुपारी 4ची वेळ निवडली आणि 4 वाजता पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दगडूशेठ बाप्पा 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। साधारण 8 वाजता पांचेश्वर घाट येथे विसर्जन करण्याचं आमचं ट्रस्टचं नियोजन आहे। खूप खूप धन्यवाद। एकंदरीत जर आपण पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून जी आहे ती देखील विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो या उमांगलज रथामधून जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जो आहे तो बाप्पा विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच ट्रस्टच्या वतीनं जी आहे ती जय्यत तयारी जी आहे ती देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा जो आहे तो विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.